आपण पाहतात मराठी रोकठोक न्यूज चॅनल. या चॅनलसाठी मी पत्रकार सुभाष जेदे. आज खरं तर आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य असे अ, ननवरे अण्णा, ज्या मुकुंद राजाराम ननवरे, त्यांना आम्ही अण्णा म्हणतो. तर त्यांच्याशी आज आपण बऱ्याच प्रदीर्घ म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की आम्ही त्यांच्याकडे यायचो. ते म्हणायचे मला काय प्रसिद्धी नको. पण त्यांच्या अंतर्गत किंवा त्यांच्या अख्ख्या आत्तापर्यंतच्या प्रवासात आयुष्याच्या जे त्यांनी सामाजिक असेल किंवा वकिलीच्या क्षेत्रात असेल, असं विविध प्रकारे लोकांना सहकार्य केलं. ना की फक्त व्यवसाय, वकिली व्यवसाय म्हणून नाही, तर त्यांचं एक वेगळं पण आमच्या ज्यावेळेस आम्ही 10 वर्षापासून त्यांच्या संपर्कात आलो, त्यावेळेपासून त्यांचा स्वभाव आणि त्यांच्यापाशी बसलं की तासनतास उठायची इच्छा होत नाही. मग तहानभूक हरणारं असं हे व्यक्तिमत्व आहे आणि आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. धन्यवाद आहे तुमच्यासाठी की ज्यावेळेस आम्ही शालेय जीवनात तुमच्या वडिलांना बघितलं आणि त्यांचं जे खेडेगावातल्या मुलांवरचं प्रेम आणि त्यांच्या प्रत्येक भाषणात म्हणजे आम्ही 100-500 त्या काळचे विद्यार्थी असतील, तर त्यांचं भाषण म्हणजे आमच्यासाठी एक पर्वणी असायची. आणि असं असताना त्यांचे अनेक पैलू म्हणजे बापूंचे अनेक पैलू जे आम्हाला तुम्ही मागच्या वेळेस भेटीत सांगितले, तर त्यांनी पोलीस दलातसुद्धा काम केलं. पोलीस दलात काही कारणास्तव त्यांनी नोकरीवर लाथ मारली. त्याच्यानंतरचा जो प्रवास आहे अगदी अलीकडच्या म्हणजे काळात त्यांनी जे सामाजिक असेल, शालेय असेल, अशा अनेक लोकांना मदतीही केल्या म्हणजे विद्यार्थ्यांना असतील. तर या बाबतीत थोडं बापूंविषयी थोडी माहिती. हां, नमस्कार. मुकुंद राजाराम ननवरे माझं नाव. कधीही कोणी विचारलं तरी मी पूर्ण नाव सांगतो. आणि सुभाष जेदे म्हणतात की ॲडव्होकेट मुकुंद अण्णा, पण मी स्वतःला ॲडव्होकेट म्हणवत नाही. ॲडव्होकेट ही पदवी किंवा ॲडव्होकेट ही उपाधी फक्त कोर्टात वापरायची, जिथे तुम्ही वकिली करणार आहात तिथे. एरवीच्या जीवनामध्ये तुम्ही ननवरे बापूंचा मुलगा म्हणून जी तुमची ओळख आहे नीरा गावामध्ये आणि परिसरामध्ये आणि पुरंदर तालुक्यामध्ये, ती ओळख मला आजही माझी स्वतःची ओळख निर्माण करता आलेली की नाही मला माहीत नाही. पण बापूंना जाऊन 22 ऑक्टोबर 1986 बापूंना जाऊन आता 38 वर्ष जवळपास होत झाली मागच्या 22 ऑक्टोबरला. तरीसुद्धा बापूंची आठवण आमच्या कुटुंबाच्या मनातून जाऊ शकलेली नाही. एवढं माझ्या वयाच्या 31व्या वर्षी बापू गेले, परंतु आज माझ्या वयाच्या 70व्या वर्षीसुद्धा बापूंचा प्रभाव आमच्या सर्व कुटुंबावरचा, आमच्या सगळ्या भावंडांवरचा आम्ही पुसून काढू शकलो नाही. एवढं ते थोर व्यक्तिमत्व होतं. माझे वडील म्हणून मी त्यांचं महती सांगत नाही, पण ज्या जगाला माहीत नसलेल्या काही गोष्टी सांगतो. बापू आणि त्यांचे मोठे भाऊ आनंदराव ननवरे हे दोघंजणं मुंबई पोलीस दलामध्ये कॉन्स्टेबल म्हणून 9 ऑगस्ट 1942 म्हणजे ऑगस्ट क्रांतीदिनी ते नोकरीला होते. त्या दिवशी ब्रिटिशांनी ऑर्डर केली पोलिसांना की लाठीचार्ज करा. आपल्याच लोकांवर कुठे लाठीचार्ज करायचा, म्हणून ते दोघंही त्याच स्थितीत पोलिसी युनिफॉर्म अंगावर असताना नोकरी सोडून निघून आले. त्यांच्यावर डिपार्टमेंटल ॲक्शन झाली, त्यांना नोकरीतून काढून टाकलं, पण ते परत पोलीस म्हणून जॉईन झाले नाही. आता बापूंसारख्या व्यक्तीने त्या काळामध्ये अत्यंत तरुण वयामध्ये पुण्यामध्ये येऊन सायकल दुकानचा काही काळ त्यांनी वखारीमध्ये लाकडं फोडण्याची सुद्धा कामं केली. सायकलचा व्यवसाय सुरू केला. मग पुढे निरेमध्ये सायकल दुकान सुरू केलं. शेती घाण पडलेली होती ती सोडवली. अत्यंत कर्तृत्ववान. सगळ्यात महत्त्वाची बापूंच्या बाबतीतली गोष्ट अशी आहे की बापूंचं चारित्र्य कोणाच्याही वाळल्या पाचळ्यावर सुद्धा पाय द्यायचा नाही. जे तुझं आहे ते तुझंच आहे, ते माझं कधीही नाही. आणि आपण कुठल्याही गोष्टीचा मोबदला दिल्याशिवाय काहीही घ्यायचं नाही, ही सवय त्यांनी कुटुंबाला लावली. त्यामुळं आम्ही आजही 2024 साली आम्ही अभिमानाने, आम्ही तिघही बंधू आणि माझी सगळ्यांची मुलं, आम्ही असं अभिमानाने सांगतो की ज्या समृद्धीच्या वाटेवर आज आम्ही आहोत तिथे कुठेही आज आम्हाला 1 रुपयाचं कर्ज नाही. आम्हाला म्हणजे बापूंच्या हयातीतली गोष्ट अशी आहे की आम्ही मुरुम नाही, सोसायटीकडून कर्ज घेतलं नाही म्हणून त्यांचं सभासदत्व का रद्द करू नये म्हणून त्यांना नोटीस आली. म्हणून मग त्यांना ते मुरुम विविध कार्यकारी सोसायटीतलं सभासदत्व सोडून वानेवाडी विविध कार्यकारी सोसायटीमध्ये आम्ही सभासद झालो. सोमेश्वर कारखान्याचे बापू फाउंडर डायरेक्टर होते. बापू 10 वर्ष संचालक होते. त्यानंतर बापू पुरंदर तालुका काँग्रेस कमिटीचे 10 वर्ष अध्यक्ष होते. या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीपेक्षा सुद्धा गावामधलं कुणाचं लग्न अडून राहिलं नाही पाहिजे. छोटीशी आठवण अशी की मी
तिसरी चौथीत असताना कधी कधी बापूंच्या बरोबर एखाद्या लग्नाला जायचो. त्या काळामध्ये म्हणजे ही गोष्ट तुम्हाला 64, 63 ते 67 ह्या काळातली सांगतोय. त्या काळामध्ये बापू आणि मी मोटरसायकलने लग्नाला गेल्यानंतर, मोठ्याच्या लग्नाला गेल्यानंतर बापूंनी कधीही आहेर दिला नाही, म्हणायचे नाही. आणि तिथे आम्ही जेवायचोही नाही, अक्षता टाकायचे आणि परत यायचे. परंतु एखाद्या गरिबाच्या लग्नाला गेल्यानंतर बापू असं म्हणायचे की पाकिटामध्ये पैसे देण्यापेक्षा त्याला 100 रुपये, 101 रुपये किंवा 51 रुपये असा आहेर देऊ. त्या काळामध्ये ही खूप मोठी रक्कम होती. तो वधू पिता जो असायचा त्याला फक्त आहेर करायचा, वर पित्याला नाही. तो आहेर करण्याचा उद्देश असा की कुठल्याही परिस्थितीत त्याचं एखादं कलम घोड्याचं असेल, बँडवाल्याचं असेल, ते तुटेल आणि त्याला हातभार लागेल. कारण गरिबी ही तेव्हाही होती आणि आजही आहे, पण माणसाची श्रीमंती ही त्याच्या वागण्यावरून ओळखली पाहिजेत, असं बापूंचं म्हणणं असतं. की आजही, आज 38 वर्ष बापूंना जाऊन झाले, त्यांच्या संस्कारावर म्हणजे एक, मी वकील जरी असलो तरी एक प्रसंग सांगतो तुमच्या माहितीसाठी. की परिंचे गावचं, आपल्या पुरंदर तालुक्यातलं परिंचे गावचं एक मॅटर माझ्याकडे आलेलं होतं. आणि या बापूंना जाऊन जवळपास 15 वर्ष झालेली होती. मी वकिली करत होतो सासवड कोर्टामध्ये. त्या पक्षकारांचा दावा तयार केला, त्याच्यावरती त्यांच्या सह्या सांगितल्या आणि त्यांना सांगितलं की वडिलांची तुमच्या सही घेऊन या, दाव्यावर सही लागेल. ते म्हणले नाही वडील तुम्हाला तुमच्याशी बोलल्याशिवाय सही करणार नाहीत. म्हटलं मग नाही, म्हणे त्यांना घेऊन या, मी काही परिंच्याला येणार नाही. मग ते जीपमध्ये घालून त्यांच्या वडिलांना घेऊन आले. 85 वर्ष वयाचे ते गृहस्थ होते, जीपमध्ये पुढं बसलेले होते. मी त्यांच्याजवळ गेलो आणि त्यांना सांगितलं की मी वकील आहे तुमचा. ते म्हणाले नाव काय बाळा तुझं? म्हटलं मी मुकुंद राजाराम ननवरे. निरेच्या ननवरे बापूंचा कोण तू? म्हटलं मी त्यांचा मुलगा. त्यांनी अस्सल बाजामध्ये त्यांच्या मुलाकडे वळून एक शिवी हासडली आणि म्हणाले सांगायचं नाही वरे आधी हा बापूचा पोरगा आहे म्हणून. बापूचा पोरगा म्हणजे प्रामाणिकपणा, हा पाठीवर जो शिक्का बसलेला आहे तो आजवर आम्हाला अभिमानाने आम्ही तो पाठीवरचा शिक्का हा आम्ही मिरवत आलेलो आहे. आणि बापूंचे संस्कार या अर्थाने की बापूंनी सगळ्या प्रकारे समाजामध्ये, मग तो कुठल्याही जातीचा असो, म्हणजे आजही सांगायला अभिमान वाटतो. त्या काळामध्ये बापूंना जाऊन 38 वर्ष झाली. बापूंचं म्हणणं असं की समाजामध्ये कुठलेही जाती धर्म नाहीत. जगाच्या पाठीवर म्हटलं तर 12 राशीचे लोक आहे, संख्या भागिले 4 रक्तगट, बी पॉझिटिव्ह असेल, ओ निगेटिव्ह असेल, ओ पॉझिटिव्ह असेल, जेवढे शरीरामध्ये रक्तगट आहेत तेवढ्याच 4 जाती आहेत, असं बापूंचं म्हणणं. आणि ते मी आजही फॉलो करत आलेलो आहे. त्यामुळं आम्हाला वकिली व्यवसायामध्ये पक्षकार हा कुठल्या जातीचा आहे, त्याचं काय महत्त्व आहे, तो किती गरीब आहे, यापेक्षा एकदा त्याचं काम स्वीकारलं की शेवटपर्यंत त्याच्यासाठी आपण लढा द्यायचा, ही आम्हाला शिकवण दिलेली आहे. आणि या ठिकाणी आणखी सांगतो तुम्हाला सुभाषराव की वकिली व्यवसायामध्ये कुठल्याही प्रकारची जाहिरात करायला बंदी आहे. तुम्ही माझी मुलाखत ननवरे बापूंचा मुलगा म्हणून घेत असाल तर त्याचा मला जास्ती आनंद आहे. सुदैवाने माझा व्यवसाय वकिलीचा आहे. वकिली व्यवसायाबद्दल सुद्धा सांगण्यासारखं माझ्याकडे खूप काही आहे. आता मला वकिली व्यवसायामध्ये 45 वर्ष पूर्ण होऊन हे 46वं वर्ष आहे. आता वकिलीमध्ये सुद्धा म्हणजे एरवी सरकारी नोकरीमध्ये काम करायला लायक राहिला नाही म्हणजे तो नालायक झाला असं समजून नोकरीतून निवृत्त करण्याची सरकारी योजना असते. वकिलीमध्ये दुर्दैवाने डॉक्टरी व्यवसायामध्ये, वकिली व्यवसायामध्ये रिटायरमेंटची तरतूद नाही आहे. पण मनाने सुद्धा तुम्ही रिटायर व्हायचं नसतं. आम्ही रिटायर म्हणजे रिॲटायर, पुन्हा म्हणजे सुप्रीम कोर्टच्या एक न्यायमूर्ती नुकत्याच निवृत्त झाल्या, त्यांचं म्हणणं असं की आय एम रिॲटायरिंग म्हणजे पुन्हा नव्याने मी नवीन कपडे परिधान करतो आहे. त्यामुळे वयाच्या 60नंतर ज्ञान किती आलं याच्यापेक्षा सुद्धा तुम्ही त्यानंतर नव्याने सुरुवात करा आणि तुमच्याजवळ जे काय आहे ते देऊन टाका. कारण काय, तुम्ही हिऱ्याची पुरचुंडी तिरडीला बांधली म्हणजे स्वर्गात जाल याच्याबद्दल काही कोणी खात्री दिलेली नाही आहे. किंबहुना जाणारच नाही याची खात्री असताना म्हणजे जनस्मशाने देहश्चितायाम कांतागृहद्वारे आणि कर्मानुबंधती सर्वाहा, तुमच्या पश्चात तुमच्या पाठीमागे फक्त तुमची कर्म येणार आहेत. तुमचे आवडता ज्या देहावर आयुष्यभर प्रेम केलं तो देह येणार नाही आहे, ज्या लोकांसाठी कामं केलं ती लोकं येणार नाही आहेत आणि तुमचा देह तो सुद्धा चितेवर गेल्यानंतर नष्ट होणार आहे. तर तुमचं कर्म चांगलं असेल तर ते पाठीमागे राहील. तुम्हाला इतक्या वर्षानंतर मला मी अभिमानाने सुभाषराव असं सांगतो की एवढ्या वर्षात माझ्या 45 वर्षाच्या कारकिर्दीत हजारो पक्षकार होऊन गेले. आजही पक्षकारांची इच्छा असते की अण्णांनी आपल्या घरी येऊन अर्धा कप तरी दूध प्यावं. वकिलाचा संबंध संपला असं होऊ नये, असं माझ्या बाबतीत अजिबात झालेलं नाही आणि मी सुदैवी आहे. की आपली परिस्थिती तर चांगलीच होती,
पण शाळा कॉलेजमध्ये सुद्धा आपण नेहमी पहिल्या नंबरनं पास व्हायचा असं आपण सांगता. तर त्यावेळेस क्लास 1 अधिकारी म्हणजे कलेक्टर, UPSC, MPSC केलं असतं तर तुम्ही त्या काळात खूप सोर्स होते. तर मोठ्या उच्च पदावर सुद्धा तुम्ही काम केलं असतं. मग मला हा प्रश्न पडतो की मग तुम्ही वकिलासारखा जे कस्टमरची वाट बघायची किंवा ग्राहकाची वाट बघायची असा प्रकार असतो, तर तो हा पर्याय तुम्हाला निवडण्याचं कारण काय? नाही, आता तुम्ही मला असं सांगितलं की मी सांगत असतो, पण वस्तुस्थिती आहे आत्मप्रौढीचा कुठलाही दोष न पत्करता मी असं सांगेन, मिडल स्कूल स्कॉलरशिप परीक्षा, हायस्कूल स्कॉलरशिप परीक्षा, परत SSC 11वी SSC होती आमच्या वेळेला 1972ची. त्यावेळेला या सगळ्यामध्ये अत्यंत ज्याला फ्लाईंग कलर्स म्हणतात अशा स्वरूपाचं यश अगदी LLBच्या परीक्षेतसुद्धा मी विद्यापीठात आलो. ह्या सगळं यश असताना मी वकील व्हायचं का ठरवलं हा तुमचा जो मूलभूत प्रश्न आहे. त्याला सामाजिक परिस्थिती म्हणण्यापेक्षा आमच्या कुटुंबावर त्या काळात बापूंच्यावर ओढवलेला प्रसंग माझ्या डोळ्याने मी पाहिला. तो असा की माझा जन्म 1955चा, पण मी एका दाव्यामध्ये स्वतः अज्ञान असताना 1958 साली मला प्रतिवादी केलं गेलं आणि त्या दाव्याचा निकाल माझं सज्ञान होण्याच्या आधी 1972 साली तो दावा संपला. हायकोर्टपर्यंत त्याच्यात अपीलं झाली. त्या काळामध्ये बापूंना जवळपास त्या काळात 58 ते 72 या 14 वर्षात त्यांना जवळपास 2 लाख रुपये खर्च आला, ज्या किमतीमध्ये पुण्यात डेक्कन जिमखाना भागात बंगला येऊ शकला असता. परंतु बापूंना वकिलांच्या पाठीमागे पळावं लागतं आहे आणि घरामध्ये कायद्याचा पदवीधर असणं गरजेचं आहे. असं असल्यामुळे जाणीवपूर्वक मी कला शाखेची निवड करून भाषा विषय, मी इंग्रजी आणि जर्मन या 2 विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलेलं आहे आणि भाषा विषयामध्ये आपण समृद्ध असलं पाहिजेत, त्याशिवाय वकिलीत त्याचा उपयोग होणार नाही. म्हणून मी ठरवून जाणीवपूर्वक वकील झालो. बाकी काही होता येत नाही म्हणून नाही. आणि वकील होऊनही बापूंनी मला हे सांगितलं होतं की तू पैसेवाल्यांचं वकील होणं, मग ते आपल्याला दुसरं काही करता नाही आलं म्हणून पैशाच्या पाठीमागे लागणं, किंवा आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे कस्टमरची म्हणण्यापेक्षा अशिलांची वाट पाहत बसणं. माझ्या सुदैवाने माझ्या वडिलांची कीर्ती एवढी चांगली होती की मला पहिल्या दिवसापासून पक्षकार मिळाले, अशील मिळाले. मला कधी वाट पाहावी लागली नाही. वाट पाहावी याचीच लागली की ग्रामीण भागामध्ये येणारा पक्षकार हा तुम्हाला फी देतोच असं नाही. माळव्यावर सुद्धा कित्येक वेळा वकिली करावी लागते. माळव्यावरचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? भाजीपाला घेऊन येणार, त्याने मेथीचे 4 गड्ड्या आणल्या तर तेवढ्यावर तारीख त्याची चालवायची. अशी सगळी कामं या पद्धतीची केली. पण वकील होणं ही माझी पॅशन होती. मला काही पर्याय नव्हता म्हणून मी वकील झालो असं अजिबात नाही. त्यामुळे वकील झाल्यानंतर तिथे बहुजन समाजामध्ये ज्या काळामध्ये वकिलांची वानवा होती त्या काळामध्ये मी वकील झालो. पुरंदर तालुक्यामध्ये आणि पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला निश्चितपणे चांगलं काही करता येईल याची उमेद बाळगून मी वकिली क्षेत्रामध्ये आलो. दुसरा प्रश्न आपला हा आहे की आपण तुमची तर परिस्थिती पहिल्यापासून म्हणजे बापूंच्या काळापासून म्हणजे आम्ही बघतोय तसं तर वेल सेट आहात. मला असा प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही व्यवसाय तर वकिलीचा केला, पण तुमचे काही अंतर्गत ज्या सामाजिक भान राखून किंवा सामाजिक कार्यात जे आजपर्यंत कुणालाही माहीत नाही, म्हणजे मला तुम्ही जे सांगितल्या गोष्टी काही त्यात सांगितलं की बाबा विद्यार्थी, एखादा हॉस्टेलचा विद्यार्थी, त्याला मेसला पैसे नाहीत आणि तो उपाशी आहे असं जर समजलं तर तुम्ही डायरेक्ट त्याच्या हॉस्टेलवर जाऊन त्या मुलाचे जेवणाचे पुढचे 6 महिने त्याला कुणाकडे पैसे मागायला लागणार नाहीत किंवा शालेय फी भरायची तर त्याच्या शाळेत जाऊन ती फी भरली, ना की त्या विद्यार्थ्याच्या किंवा हॉस्टेलच्या मुलाला कधी तुम्ही हातात पैसे दिले नाहीत पण त्याचं काम बंद राहता नाही, तो उपाशी राहू नये. अशी जी अजून बरीच कामं आहेत, पण ही या 2-3 गोष्टी ज्या आम्हाला भावल्या त्या माध्यमातून तुम्हाला हे कसं शक्य झालं? सुभाषराव, हे खूप अलीकडच्या काळातल्या गोष्टी आहेत. खरं तर वकिली व्यवसाय म्हटला किंवा कुठलाही व्यवसाय म्हटला किंवा समाजामध्ये कुठलीही व्यक्ती म्हटली तरी 2 प्रकारचे लोक असतात. एक हातावर पोट असणारे लोक की ज्यांची संख्या समाजामध्ये खूप मोठी आहे, आणि दुसरे लोक म्हणजे पोटावर हात असणारे. तर आमचा पोटावर हात अजूनही नाही आलेला, परंतु हातावर पोट असणाऱ्या लोकांची दुःख वकिली व्यवसायामध्ये व्यवसायाच्या निमित्ताने अतिशय जवळून पाहिली. आणि ज्या काळामध्ये आपण दुसऱ्याचे हाल बघत होतो त्याच वेळेला आपलेही हाल होत होते, त्यावेळेला ही जाणीव ठेवली की ज्युनियर वकील आहे त्याला 4 पैसे मिळाले पाहिजेत. किंवा एखादा कोरोनाच्या काळातले, तुम्हाला अलीकडच्या काळातलं म्हणालो ते असं की कोरोनाच्या काळामध्ये लोक ठिकठिकाणी अडकलेले होते, खाजगी घरगुती मेस चालू होत्या. मला जेव्हा काही कळलं की हा विद्यार्थी
गावी परत जाऊ शकत नाही आणि त्याची 2 महिन्याची उपासमार होणार आहे, तर त्याच्या मेसच्या मालकाला जाऊन भेटून, त्या ठराविक दिलेल्या वेळेमध्ये जाऊन भेटून त्याचे मेसचे पैसे भरायचे आणि बाबा याला 2 महिने जेवण द्या, हा माझा फोन नंबर घ्या, हा आला नाही, आजारी असला तर मला कळवा. त्याचबरोबर वाढदिवस साजरा करण्याची जी पद्धत आहे त्यामध्ये अनाथ विद्यार्थीगृहात जा किंवा एखाद्या हॉस्टेलला जा आणि त्या विद्यार्थ्यांना एक वेळचं जेवण द्या किंवा त्यांना काय कमी आहे याची चौकशी करा. या पद्धतीने तुम्ही एकदा समाजाकडून घेणं, म्हणजे भावना अशी आहे की परमेश्वराच्या, आता मी पुन्हा माझ्या बापूंनी सांगितल्याप्रमाणे देव मानत नाही, त्यामुळे जगन्नियतेने माझ्या आईवडिलांच्या पोटी मला जन्म दिला, हे शरीर दिलं, गुरुजनांनी संस्कार केले आणि मी शिकलो, धडधाकट मला सर्व अवयव मिळाले, दृष्टी मिळाली. परंतु गुरुजनांनी आणि मित्रांनी आणि पक्षकारांनी काय दिलं तर धन दिलं. त्यांनी धन दिल्यामुळं मी त्यांची कामही केली आणि मी सुस्थितीत आलो. पण दृष्टीच्या बाबतीत म्हणाल तर दृष्टी ही निसर्गतः जन्माला आलेल्या देहाबरोबर मिळाली, परंतु त्या दृष्टीला दृष्टी कोण देणं हे काम मात्र अनेक मित्रांनी आणि गुरुवर्यांनी केलं. त्यामुळे हे जे तुम्ही म्हणता हे अलीकडच्या काळामध्ये आज अशी परिस्थिती आहे की सुदैवाने कोणतीही व्यसनं नसल्याने आणि अतिशय गरजा कमी असल्याने आपण बरोबर काही घेऊन जाणार नाही याची खात्री अगदी सुरुवातीपासून असल्याने जे खरोखर गरजू आहेत त्याच्या गरजांची खात्री करून त्याला मदत करणं आणि कुठल्याही परतफेडीची अपेक्षा न करता करणं हा आपला एक जीवनातलं उच्च शिक्षणासाठी ज्यावेळेस नीरासारख्या खेडेगावातनं येऊन पुण्यात आला तर तुमची परिस्थिती अशी होती की बाबा तुम्ही मेससुद्धा लावू शकत असता किंवा एखादी स्वयंपाक ठेवू शकला असता, पण तुम्ही स्वतःने सांगता असं की स्वतःच्या हातानं आम्ही स्वयंपाक करून कॉलेज करायचो, ट्युशन्सला जायचो. तर हे जे तुम्ही त्या काळात केलं, म्हणजे परिस्थिती असल्यावर माणूस करू शकतो किंवा पण आज तुमची सगळी त्यावेळेची सुद्धा परिस्थिती चांगली असताना तुम्ही हे केलं, स्वतः स्वयंपाक करायचा, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि ते हे करायचं, हे सांगताना आजच्या पिढीला यातून तुम्ही काय संदेश द्याल? आम्ही एक प्रकारे बापूंच्या संस्कारामुळे सेवादलाचे संस्कार घेऊन जगत आलो. त्यामध्ये कसं की स्वतःचे अंतर्वस्त्र असतील ही माझी मुलंसुद्धा नातवंडंसुद्धा स्वतः धुवून टाकतात. कामवाल्या बाईने ते करायचं नाही. आता जो पहिला प्रश्न होता की परिस्थिती असताना आम्ही मेसला न लावता किंवा खानावळ न लावता स्वतःचा स्वयंपाक हाताने का करत होतो, तर 1973-72च्या दुष्काळानंतर तशी आर्थिक परिस्थिती फार वरच्या दर्जाची होती असं नाही, परंतु आईजवळ आम्ही निरेला आल्यानंतर, पुण्यावरून आल्यानंतर तक्रार करायचो. माझ्या आईच्या हातचा स्वयंपाक हा ज्यांनी खाल्ला आहे, अनुभवला आहे ते सांगतील की खऱ्या अर्थाने ती ज्याला काय आपण म्हणू अन्नपूर्णा अशी माझी आई होती. ती म्हणाली, अरे तुम्ही तक्रार काय करताय, भाजीचा कच्ची असते, पोळ्या नीट नसतात, भाकरी नसतेच, तुम्ही करायला शिका ना. त्यामुळं आईने आम्हाला एक सुट्टीमध्ये सगळ्या प्रकारचा स्वयंपाक, मी भाकरी आणि पोळ्या हे अतिशय करण्यामध्ये तज्ज्ञ झालो. माझा धाकटा भाऊ दिनेश कुमार, आम्ही एकत्र राहायचो, तोही वकील आहे, तोही सगळ्या प्रकारच्या भाज्या, खिचडी, पोहे ह्या सगळ्या करण्यात तो तयार झाला. इतका तरबेज झालो की आमचे मित्र ज्या दिवशी मेसला कंटाळा येईल त्यावेळेला ते आमच्याकडे जेवायला यायचे. त्यामुळं हे हाताने स्वयंपाक करून खाणं याच्यामधलाही आनंद समजला. त्याचबरोबर त्याच्यात हेही कळलं की माझ्या आईला किती कष्ट पडतात, की पोळी करणं, तव्यावर हाताला भाजणं किंवा त्या पिठल्याची भाजीची चव नसेल, एखाद्या दिवशी भाजीला मीठ जास्त पडलं तरी कुरकुर न करता खाणं हा जो भाग आहे हा स्वतः करायला लागल्यानंतर ते समजलं. आणि हे मात्र अगदी माझ्या ही बाब जी होती की परिस्थिती चांगली म्हणून नाही, तर आपल्याला चांगलं खायची आवड असेल आणि गरज असेल तर आपण शिकलं पाहिजे. पुढील पिढीला काय याच्यातून? नाही, याच्यातून काय, पुढच्या पिढीने आता जे जंक फूड खाणारी पुढची पिढी आहे यांना कदाचित आजच्या या दिवसात बघा हरभऱ्याची भाजी मिळते, त्याला आपण घोळाना म्हणतो, किंवा पावटा, या ग्रामीण भागातल्या भाज्या खा, त्याची चव घ्या, म्हणजे तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची वेळ कमीत कमी येईल. आता 5वा प्रश्न आहे आपला की तुम्ही घरातले वडील बंधू आहात, तुमच्याबरोबर म्हणजे 3 बहिणी, 4 बहिणी आणि 3 जण भाऊ. तर तुम्ही असं बोलताना एकदा सांगितलं होतं की पहिल्यांदा दिनेश भाऊंला कावीळ झाली
आणि ते ॲडमिट केलं त्यावेळेस म्हणजे तुम्हाला ते सगळं कॉलेज बघत किंवा हे बघत सगळं व्याप सांभाळत तुम्ही ते दवाखान्याचं ह्याचं सगळं हँडल करत होता. त्यांना कुठं बरं नाही वाटतंय तर तुमचे धाकटे बंधू बाळासाहेब दादा ते बी आता पत्रकार आहेत, पण त्यांना जी कावीळ झाली ती गंभीर स्वरूपाची झाली आणि त्याच्यात तुम्ही सांगितलं होतं की थोडा त्रास होत होता आणि संध्याकाळचा गहू ट्रॅक्टरनं घरी आणला. खाली करायला त्यावेळेस हमाल मिळाले नाहीत आणि ते ताकदीच्या जोरावर, कारण ते सगळ्यात तुमच्यात ताकदीनं मोठे दिसतात आणि आजही आहेत. तर त्यांना ते रात्रीची त्यांनी ती काय 5-50 पोती त्या ट्रॅक्टरमधली खाली उतरवली आणि असं असताना त्यांना दुसऱ्या दिवशी त्रास झाला आणि तो प्रसंग म्हणजे डोळ्यात पाणी आणणारा आहे आणि हेलावून टाकणारं मन आहे. तर तो सामना तुम्ही कसा केला? सुभाषराव, तो खूप मोठा प्रसंग होता. तारीख आठवते, 9 ऑगस्ट 1978. नागपंचमी होती. त्याच्या आधी बाळासाहेब एक आठवडाभर शेतातून बाळासाहेब आणि बापू धान्य घेऊन आले. उतरायला कोणी मिळालं नाही म्हणून याने कवळीत धरून ज्वारीची पोती ही ती घरात आणून टाकली आणि त्याच्या आधी दिनेश आमचा आप्पा हा आजारी होता म्हणून त्याला जंगली महाराज रोडला एका हॉस्पिटलला ॲडमिट केलं होतं. मग तिथे तो बरा व्हायला लागला. त्याच वेळेला बाळासाहेबाला कावीळ झाली. डॉक्टर बोंडेंनी असं सांगितलं की त्याच्या लघवी काळी निळी होते, याचा अर्थ काविळीचं प्रमाण जास्त आहे, तुम्ही पुण्याला घेऊन जा. पुण्याला आल्यानंतर त्याला पहिल्यांदा ब्लड चेक केलं आणि त्या टोल डॉक्टरांच्याकडे ॲडमिट केलं. त्यावेळेला SGPT व्हॅल्यू हे जनरली काय जो असायला पाहिजे त्याच्या 5 पट जास्ती होता आणि डॉक्टर म्हणाले यांना ताबडतोब सलाईन लावलं पाहिजेत. परंतु त्यांचा आजाराचं गांभीर्य वाढत गेलं आणि ते पूर्णपणे बेशुद्ध अवस्थेत गेले, ज्याला आजकाल कोमा म्हणतात. आणि डॉक्टर म्हणाले आता पुढचं काही आमच्या हातात नाही, तुम्ही प्रार्थना करा. त्याच वेळेला डॉक्टर वसंत पै जे KEMला होते त्यांना जाऊन भेटलो. ते म्हणाले पेशंटला घेऊन या इकडे. तर रातोरात पेशंटला KEM हॉस्पिटलला शिफ्ट केलं. तिथे डॉक्टर राजापूरकर त्यांचे डीन होते, तिथले रजिस्ट्रार होते डॉक्टर पैंचे. त्यांनी त्या रात्री निर्णय घेतला की यांचं ब्लड ट्रान्सफ्युजन करणं म्हणजे शरीरातलं रक्त एका बाजूने काढून टाकायचं दूषित रक्त आणि दुसरं रक्त भरायचं. तर कमीत कमी 40 बाटल्यांची व्यवस्था करा फ्रेश ब्लड. तर 20 बाटल्यांची व्यवस्था केली. फर्ग्युसन हॉस्टेल, लॉ कॉलेज हॉस्टेल असं सगळं. तर 41 मुलं त्या दिवशी सकाळी पहाटे 5 वाजता KEMच्या ब्लड बँकेच्या बाहेर उपस्थित होते. त्यातल्या 20 कुठलीही व्यसनं नसलेल्या आणि ब्लड ग्रुप क्रॉस मॅच करून ते घेतलं आणि ते रक्त दिल्यानंतर 5व्या बाटलीला आमचे बाळासाहेब दत्तात्रय आमचे सगळ्या धाकटे बंधू ते शुद्धीवर आले. त्यानंतर त्यांना पुनर्जन्म मिळाला. या सगळ्या गोष्टीमध्ये तुमची मैत्री आणि तुम्ही दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याची भावना ठेवली तर तुमच्यासुद्धा मदतीला म्हणजे त्याला आपण देव म्हणूया, पण जे मित्र धावून येतात. त्यामुळे मी नेहमी म्हणतो की माझ्या दृष्टीने सुभाष जेध्यांमधला जर मला देव दिसला तर पायावर डोकं ठेवायला मला अजिबात कमीपणा वाटणार नाही. तेव्हा माणसातला देव शोधत जाणं हे जास्ती महत्त्वाचं आहे. आमच्या कुटुंबावर अशा अनेक संकटाचे प्रसंग आले. त्या सगळ्या प्रसंगामध्ये आम्हाला पुन्हा बापूंनी जी दिलेली ऊर्जा होती की तुमच्या छातीवर संकट आल्याशिवाय तुमची छाती निधडी होत नाही. तुम्ही जर आयुष्यात संकटच आली नाहीत तर तो संकटाशी सामना कसा करायचा असा तुम्हाला प्रश्नच येत नाही. त्यामुळं त्यानिमित्ताने आमचं कुटुंब पुन्हा हे 9 ऑगस्ट 78 त्या दिवशी नागपंचमी होती आणि आमचे बंधू त्या दिवशी बहाल झालं. तुम्हाला त्याग करावा लागतो. त्यागाशिवाय कुटुंब उभं राहत नाही, एवढंच मी सांगेन या निमित्ताने. आपला 6वा प्रश्न आहे की ज्यावेळेस तुम्ही बोलताना अनावधानानं सांगितलं की माझं मोठे वकील म्हणजे न्यायाधीश उद्घाटनाला बोलवलं, वकिली व्यवसायाचं पहिलं ऑफिस निरेत सुरू करताना खूप मोठं तो ऑफिसचं सेलिब्रेशन केलं आणि संध्याकाळी तुम्ही सांगितलं की बसलो आम्ही सगळे, बापू होते हे सगळे, आणि त्यांनी सांगितलं आणि पाठीवर थाप टाकली आणि सांगितलं की आता इथून पुढं जे काय तो प्रसंग आम्हाला आमच्या प्रेक्षकांसाठी. नाही, काय झालं की मी वकील झाल्यानंतर 1 ऑक्टोबर 1979 या दिवशी माझ्या ऑफिसचं मोठा एक समारंभ करून निरेत ऑफिस सुरू केलं आणि त्याच्यासाठी माझे गुरु भाऊसाहेब निरगुडकर, दुसरे गुरु MA तथा भाईकाका गडकरी आणि खूप प्रतिष्ठित असे लोक, निरा गावातले सर्व प्रतिष्ठित असे आले. कार्यक्रम खूप छान झाला. वक्त्यांनी नेहमीप्रमाणे म्हणजे न मागता सल्ले दिले. सगळ्यांनी सांगितलं अमुक करा तमुक करा आणि तो कार्यक्रम छान झाला. त्या दिवशी संध्याकाळी निरेमध्ये बसलेलं असताना बापूंनी
पाठीवर थाप टाकली की अण्णा आता आपल्या पायावर उभं राहायचं बघा. आता हे वाक्य अनेक अर्थाने आपल्या पायावर म्हणजे वकील तर मी जीवनमध्ये मला सनद आलेली होती आणि आपण आता आपल्या पायावर उभं राहायचं बघा म्हणजे काय, तर इथून पुढे तेव्हा माझं लग्नही व्हायचं होतं. इथून पुढे तुमचा उदरनिर्वाह त्यांच्या दृष्टीने अत्यंत सक्षम कार्यक्षम असा मी मुलगा होतो, चांगला वकील व्हायचा होतं, तर तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहायचं बघा. आणि ते मी कसोशीने इतक्या प्रमाणात पाळलं की अनेक वेळा अशी वेळ यायची पुण्यामध्ये की आपल्याला निरेल जायला पैसे खिशामध्ये राहतील का न राहतील, शेवटची एक 10 रुपयाची नोट पाकिटामध्ये ठेवलेली असायची, बाकी काही नाही झालं तर 2 दिवस घरी जाऊन पोटभर जेवू. त्या ह्याच्यातून बापूंचा म्हणजे याच्यामध्ये बापूंचा हेतू अत्यंत शुद्ध असाच होता की आपल्या मुलाने आता पायावर उभं राहायला पाहिजे. घरून पैसे घेऊन वकिली करण्यात काही मजा नाही. आणि आता मला कमी पडले, आई मला पैसे दे, बापू मला पैसे द्या आणि आज काय होणार, तर हे सगळ्या गोष्टी प्रत्येक वकिलाने आपल्या पोटाला चिमटा पडल्याशिवाय, आपल्याला त्या परिस्थितीची जाणीव झाल्याशिवाय. आणि काय होतं की आता या विषयांतर थोडंसं होतं, कोर्टामध्ये दाखल असणारे जे काही खटले असतात किंवा होणारे खटले असतात त्यातले 80% खटले हे ज्याला आम्ही लक्झरी लिटिगेशन म्हणतो त्या प्रकारचे असतात. किंवा सुभाष जेधेंनी, अजय राऊतांनी चांगले कपडे घातले तर त्यांना शत्रू निर्माण होतात आपोआप, त्यासाठी त्यांना वेगळे कष्ट घ्यावे लागत नाही. किंवा तुम्ही अत्यंत स्वच्छ कपड्यामध्ये कोणाशीही काही संबंध न ठेवता फक्त वकिलीवर लक्ष केंद्रित केलं तरी बाकीचे वकील तुमच्याशी थोडासा दुरावा ठेवून वागतात, शत्रू होतात असं मी म्हणणार नाही. परंतु त्याच्यातून शिकायला एक मिळतं की तुम्ही वकिली व्यवसायामध्ये जास्तीत जास्त लवकर जास्तीत जास्त ज्ञान मिळवून, जास्तीत जास्त अनुभव मिळवून, जे 20% खरे गरजू असतात, 80% लक्झरी लिटिगेशन म्हणजे तुमच्या विरुद्ध लादलेले खटले, आणि 20% खरे गरजू की ज्यांना हा दावा किंवा ही केस त्याच्या बाजूने निकाली झाल्याशिवाय, काही न्यायालयाकडून त्याला रिलीफ मिळाल्याशिवाय त्याच्या आयुष्यामध्ये फरक पडणार नसतो. अशा लोकांच्यासाठी वकिली करण्यामध्ये एक प्रकारचा धन्यता तुम्ही मानली पाहिजे. मी सांगेनही की खूप उदाहरणं आहेत की अशा पक्षकारांनी माझं आयुष्य, माझी वकिली ही समृद्ध केली. आणि समृद्ध वकिली ही एक कन्सेप्ट किंवा ही संकल्पना कशा अर्थाने मी पाहतो हे मी तुम्हाला सांगतो. दुसरं एक म्हणजे अत्यंत दुःखदायक बी म्हणावं लागेल किंवा मी जे तुमच्या वाणीतून जे ऐकलं होतं की एक फलटण म्हणजे बारामतीची केस होती, माहेर फलटण का काहीतरी, तर ते फलटणला केस होती. आणि त्यावेळेस ते मुलगं लहान मुलाला घेऊन, पोटगीची केस होती, तर ती घेऊन आल्यानंतर तुमच्या तारखेच्या वेळेस, तर त्यावेळेचा एक प्रसंग. आणि दुसरा एक सोनाबाई म्हणून जे तुम्ही पुस्तकात लिहिले, तर पुस्तकाचा पण आपण विषय पुढे घेणार आहोत. पण ह्या 2 पात्रांनी म्हणजे मला सुद्धा ते भावनिक केलं, तर त्याबद्दल थोडं. काय झालेलं होतं की वकिलीच्या सुरुवातीच्या काळामध्ये आजही अनेक वकिलांना पोटगीच्या केसेस म्हणजे ज्या परित्यक्ता महिला आहेत यांच्या केसेस चालवाव्या लागतात. त्यात 4 पैसे मिळतात असं नाही, पण वकिली चालू राहते. पाडेगाव, आणि ती पाडेगावची मुलगी, तिचे वडील पाडेगावला गरीब शेतकरी होते, ती मुलगी दिलेली होती पंधऱ्याला. आणि ते राहायला पाडेगावला असल्यामुळं फलटणला आम्ही कलम 125 CRPC खालचा आम्ही तो पोटगी मिळण्यासाठी अर्ज दाखल केलेला होता. तारखेच्या आदल्या दिवशी, तारीख मी बहुतेक सोमवारी ठेवून घ्यायचो, तारखेच्या आदल्या दिवशी रविवारी त्या मुलीचे वडील यायचे, मला 50 रुपये द्यायचे आणि उद्याची तारीख तुम्ही बघा म्हणून सांगायचे. मीही गरजू होतो, त्यावेळेला 20 रुपयात 3 लिटर पेट्रोल यायचं, पेट्रोल आणि ऑइल. तर मोटरसायकलवर जायचो किंवा काही वेळेला बसने जायचो. तर फलटणला गेल्यानंतर ती केसचा सगळा खर्च जाऊन माझ्याजवळ 30 रुपये शिल्लक राहायचे. आणि मला तोही त्यावेळेला मोठा आधार वाटायचा. पण 2 तारखांना ते करे आडनावाचे गृहस्थ होते पाडेगावचे, ते काही पैसे घेऊन आले नाही, पण निष्ठेने तारखेला जायचं म्हणून मी दोन्ही तारखांना गेलो. आणि तिसऱ्यांदासुद्धा ते आले नाही, ते आजारी होते असं नंतर समजलं. तर त्यांची ती मुलगी, विवाहित कन्या, आणि तिच्या कडेवर 1-1.5 वर्षाचं लहान लेकरू, असं ते तारखेला फलटणला आलेले होते. त्यांची तारीख झाली, केस चालली. त्या दिवशी मी बाहेर आल्यानंतर मला वाटलं आता करे तर पैसे नाही घेऊन आलेले, पण हिने आणलेले असतील, म्हणून मी विचारण्याच्या तयारीत होतो की ताई तू ते पैसे फीचे आणलेत का म्हणून, मागच्या वेळेलाही दिले नाहीत, असं माझ्या मनात प्रश्नांची रचना केलेली होती. आणि ते विचारणार तेवढ्यात तिचं मूल रडत होतं. त्या ताईने
मुलाच्या तोंडात फटकन एक फटका मारला. आणि मी म्हटलं, अहो का ताई, का मारताय त्याला? म्हणजे सकाळपासून त्याला बिस्किट पाहिजेत. तर 2 रुपयाचं बिस्किट कुठनं देऊ त्याला, माझ्याजवळ 2 रुपये नाही आहेत. ते ऐकल्यानंतर माझ्या काळजामध्ये चर्र झालं की अरे, इतकी भीषण अवस्था ज्या स्त्रीची आहे ती कुठून आपल्याला 50 रुपये देणार. त्यामुळे मी तेव्हापासून एक निश्चय केला की पोटगीच्या केसेस त्या सासवडला असोत, फलटणला असो किंवा पुण्यात असोत, कुठल्याही स्त्रीकडून पैसेच घ्यायचे नाहीत. त्यामुळे मी तो निश्चय करून माझ्या वकिलीच्या कारकिर्दीत मी कुठल्याही पोटगीच्या केसमध्ये कधीही पैसे घेतले नाहीत. तोही खूप मोठा आहे की नाव सांगतो आता, त्या हयात नाहीत म्हणून नाव सांगतो. आणि सोनाबाई सयाजी बरकडे हे पलीकडचं पिंपरं म्हणजे पिंपरे बुद्रुक तालुका खंडाळा जिल्हा सातारा येथील पक्षकार. त्या एक दिवस ऑफिसला आल्या. निरेला माझं शनिवार रविवार ऑफिस असायचं. आणि त्या आल्या आणि त्या म्हणाल्या की तू बापूचा मुलगा का रे? म्हणजे त्यांच्या बरकडे आडनावावरून आपल्या लक्षात आलं असेल की त्यांच्या समाजामध्ये आवाजाव बोलण्याची प्रथाच नाही आहे. आणि त्या वयाने मोठ्या होत्या, डोक्यावर घेतलेल्या पदर फाटलेला होता, त्याच्यातून पांढरे केस भुरभुरत होते. ती आली त्याच वेळेला त्या सोनाबाईने डोक्यावरचा गवताचा भारा खाली टाकला आणि आत घाम पुसत आली. घामाचे टीप असे माझ्याच ऑफिसमध्ये टाकले. त्यात तिला काही गैर वाटलं नाही. पण ते झाल्यानंतर ती असं म्हणाली की तू वकील आहे का? म्हटलं हो, अशी माझी केस आहे. आणि मला म्हणजे आता तो शब्द वापरू नये, तुम्ही मुलाखत घेताय, पण ती म्हणाली ते मुडद्याला त्रास देतोय, मुडद्याने माझा सारखा बांध कोरायचा चालला आहे. आणि मी रणकी मुडकी 2 साल झाले, गुदस्ता मालक वारले आणि 2 पोरी इथं, पोरींची लग्न झालीत. मी एकटी जमीन सांभाळते, त्याला माझी जमीन खमटायची आहे, जरा काय करता येईल बघा. म्हटलं ठीक आहे, आणलेत का काही कागद? सांग ना काय आणायचे ते. मी सांगितलं 7-12 उतारा, चतुसीमा वगैरे घेऊन या. त्या घेऊन आल्या. पुढच्या रविवारी मी तो दावा तयार केला आणि मी तयारीने आलो. दाव्यासाठी लागणारे स्टॅम्प बिन कोर्ट फी लेबल्स घेऊन आलो आणि त्यांना म्हणालं की उद्या सकाळी सोमवारी तुम्ही खंडाळा कोर्टात या. त्यामुळे खंडाळा कोर्टात गेलो. ती खूप मोठी कहाणी आहे. पण त्याच्यात मला त्यावेळेला M.N. गोडबोले साहेब तिथे न्यायाधीश होते. त्यांनी मनाई दिली. त्या प्रतिवादीचं नाव सांगत नाही, कदाचित तो हयात असण्याची शक्यता आहे, पण तो समजून घेईल त्याने हे पाहिलं तर त्याच्याविरुद्ध मनाई दिली. आणि मग नंतर तो माझ्या वडिलांच्याकडे, बापूंच्याकडे आला. म्हणला कशाला तुमच्या लेकाने दावा दाखल केला? म्हटलं ठीक आहे. म्हणे काय करायचं? नाही, तिला मी नाही त्रास देत, सोनाबाईला मी तडजोड करतो आणि लिहून देतो, तिला त्रास देणार नाही, बांध कोरणार नाही वगैरे. तेव्हा 5-6 तारखांमध्ये ते मॅटर कॉम्प्रोमाइजही झालं. सोनाबाईला तो रिलीफ मिळाला, तिला होणारा त्रास थांबला. एवढ्या सगळ्यामध्ये सोनाबाईने काही मला फी दिलेली नव्हती. आणि माझे काही जीभ रेटेना, कारण ती माझ्याकडे यायच्या आधी बापू बाहेर बसलेले असायचे, बापूंना भेटायची, मग माझ्याकडे यायची आणि माझ्याशी काय रे झालं का अधिकारवाणीने बोलायची. सगळं मी ते स्वीकारलेलं होतं. पण ज्या दिवशी ते निकाल झाला, ते सगळं तिला हातात कागद दिले, हुकुमनाम्यासहित सगळे कागद दिले. आणि ती नेहमीप्रमाणे तिने आलं, ते गवताचा भारा टाकला. ते म्हणले थांब जरा वकिला, मी आले, गवत विकून येते. म्हणून ती निरेतलेच वालचंद सराफांच्याकडे जाऊन ते गवत विकून आली. आणि त्याचे काही तिला जे पैसे आलेले होते, 1-1 रुपयाचे मोठे डॉलर होते बघा त्या काळामध्ये. ती आली आणि मला म्हणली वकिला तुझी काय मी फी दिली नाही. म्हणून तिने 7 डॉलर माझ्या टेबलवर आपटले. मला म्हणले वकिला घे ही तुझी फी. मी सर्द झालो जागेवरच की 7 रुपये, माझे तिकिटाचे 80 रुपये खर्च झाले, लिहिण्याचा खर्च झाला, माझा जवळपास 200 रुपये खर्च झालेला होता. आणि त्या परिस्थितीमध्ये फक्त 7 रुपयात काय होणार? मी काही बोललो नाही. पण ती अशी माझ्या ऑफिसमधून बाहेर पडली. त्यावेळेला पिंपऱ्याचे एक पक्षकार तिथे होते, त्यांचंही नाव सांगतो, साहेबराव राजाराम थोपटे. ते म्हणाले की सोनाबाई ही काय पद्धत झाली का? वकिलाचे 1000, 1,500, 2,000 रुपये फी असतात. तुझा सगळा दावा निकाली झाला, त्यांनी अजून एक पैसा घेतला नाही, मग काय केलं पाहिजेत? मी म्हणलं किती द्यायला पाहिजेत? कमीत कमी तू 1,500 तरी द्यायला पाहिजेत, असं त्या साहेबरावनी, साहेबू तात्या त्यांना म्हणायचे, त्यांनी सोनाबाईला सांगितलं. तर सोनाबाई बरं म्हणली आणि गेली. पुढच्या रविवारी सोनाबाई आली. तिने माझ्या टेबलवर ऑफिसमधल्या 1,500 रुपये असे ठेवले आणि आली का तुझी फी म्हणाली. तर आता हे सगळं मला खूप आनंद झाला की पहिल्यांदा एवढी मोठी फी मिळाली. मग ती मी आनंदात तो दिवस घालवला. आणि संध्याकाळी जेवताना घरात हे सांगितलं आईला आणि बापूंना, आज मला 1,500 रुपये असे दिले, सोनाबाईकडून फी आली, हे झालं ते झालं.
तर काही मला त्याच्यामध्ये बापूंच्या चेहऱ्यावर काही कुठे म्हणजे ही खरी म्हणजे कौतुक वगैरे असं तर होतं, परंतु त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची थोडी बापूंनी चौकशी केली की जी सोनाबाई फक्त 7 रुपये देऊन जाते ती लगेच 4 दिवसामध्ये 7 दिवसामध्ये 1500 रुपये कुठून देते. तर त्या सोनाबाईने तिची गाय दुभती गाय लोणंदच्या बाजारामध्ये गुरुवारी नेऊन विकली आणि त्या गायीचे आलेले 1500 रुपये मला फी म्हणून आणून दिले. तर इथपर्यंत ग्रामीण भागातली म्हणजे गरीब स्वतःची गाय विकेल पण अब्रू जाऊ देणार नाही, हा त्याच्यातून एक धडा मिळाला. मला आता भीती अशी वाटायला लागली, म्हणजे बापूंनी हे सांगितलं की सोनाबाईने ती गाय विकली आणि त्याचे पैसे तुला आणून दिलेले दिसत आहेत. मोठेपणा माझ्या वडिलांचा असा आहे की या कृत्यासाठी आयुष्यभर कुठल्याही वकिलाने आपल्या वडिलांना वंदन केलं पाहिजे. तो असा की बापूंनी परत जाऊन ती गाय कुठे विकली त्याची चौकशी केली. पाडेगावच्या खरात आडनावाच्या गृहस्थांना गाय विकलेली होती. 1500 रुपयाला ती गाय विकली होती सोनाबाईने. 1600 रुपये देऊन बापूंनी ती गाय परत घेतली, आपला गडी देऊन ती सोनाबाईच्या दारात नेऊन परत बांधली. आणि मला काय वाटलं की आता मला पैसे परत द्यायला लागतात का काय. मला म्हणले अण्णा तुझे पैसे तुला मिळालेत, मला करायचं ते मी केलं. ओके. आता मला हा विचारायचा आहे प्रश्न की तुम्ही एक आता जवळजवळ पुणे जिल्ह्यात चांगल्यापैकी व्यवसाय आहे तुमचा उत्तम किंवा सगळं आहे, पण तुम्हाला लिखाणाची तुम्ही बरीच पुस्तकं लिहिली आणि त्यातलं मी एक वाचलेलं सुद्धा आहे जे तुम्ही की भेट दिलेलं. तर त्याच्यातले प्रसंग असे इतके म्हणजे भयानक, म्हणजे हा नुसता व्यवसाय म्हणून तुम्ही त्या वकिलीकडे बघितले नाही, तर एक जबाबदार नागरिक किंवा सामाजिक भान ठेवून हे केलं आहे. पण यातून तुम्ही जे पुस्तकंही लिहिली, तर ह्या पुस्तकाचा लिखाणाचा छंद तुम्हाला कसा लागला? मुळामध्ये मी ज्या वेळेला म्हणजे वकिलीत ड्राफ्टिंग हा एक भाग असतो, तुमचा दावा तुम्हाला लिहावा लागतो. त्यात काही गोष्टी म्हणजे आमच्या बारामतीच्या वकिलांच्या भाषेत काट्याचं कोल्हं उभं करणं अशा प्रकारचं प्लिडिंग करावं लागतं. तसं शक्यतो न करता टाळून वस्तुस्थिती वस्तुनिष्ठ असं प्लिडिंग करत होतो. त्यामुळं घडलेल्या घटनेप्रमाणे लिहायचं. म्हणजे मी बराचसा जगप्रवास केलेला आहे आणि ज्या हिमालयातले ट्रेक्स केले काय केलं त्याची वर्णनं मी लिहून ठेवलेली आहेत. ती फारशी मी लोकांना वाचायला दिलेली नाहीत, निकटवर्तीयांनी ती पाहिलेली आहेत. तर कोरोना काळामध्ये असं घडलं की घरामध्येच तुम्ही बांधले गेला, कुठे जायचं नाही. आता सगळा गाडा तर चालू होता, जगरहाटी चालू होती. घरातल्या कोणाला कोरोना झाला होता, बाळासाहेब, कुमारप्पा, गौरव यांना ॲडमिट करायला लागलेलं होतं. त्या सगळ्या काळामध्ये आपण करायचं आहे काय, सुदैव मलाही कोरोना झाला होता, पण आपण करायचं आहे काय. तर मी स्टेनोला सकाळी लवकर बोलवायचो आणि मग आपल्या वकिलीच्या आयुष्यात प्रत्यक्ष जीवनामध्ये निरेसारख्या ठिकाणी रयत शिक्षण संस्थेत शाळेत शिक्षण झाल्यानंतर आपण पुण्यासारख्या ठिकाणी येऊन तथाकथित घमेंडी पुणेकरांना आपण 4 धडे शिकवू शकू याचा आत्मविश्वास निर्माण झाल्यानंतर ते जे काही वेळोवेळी प्रसंग घडले ते आपण लिहून काढावेत असा माझा विचार होता. त्याप्रमाणे मी स्टेनोला डिक्टेशन द्यायचो आणि बरेचसे प्रसंग वकिलीतले, जीवनातले, प्रत्यक्ष खाजगी आयुष्यातले असे मी सांगत गेलो की म्हटलं हा पुढच्या पिढीसाठी एक प्रकारे ठेवा होईल. हे सांगताना ते सगळं तयार झालं. जवळपास 300-350 पानांचं हे लिखाण झालं. ते मी माझे मित्र श्रीराम वैद्य म्हणून आहेत पुण्यामध्ये, ते अत्यंत उत्कृष्ट म्हणजे लिखाण त्यांचं फार सुंदर आहे, कॅलिग्राफी वगैरे करणार आहे. त्यांना म्हटलं काका तुम्ही हे वाचा. त्यांनी ते वाचल्यानंतर ते म्हणाले हे पुस्तक रूपाने प्रसिद्ध केलं पाहिजे. तर त्यांच्याकडून किंवा आणखीन माझे काही मित्रांना पाठवत होतो, माझे गुरुबंधूंना पाठवत होतो. परत माझ्याकडे अनिल कोरडे म्हणून मित्र यायचे, त्यांना सांगितलं. माझ्याकडे विवेक निरगुडकर, भाऊसाहेब निरगुडकरांचा मुलगा, यांना सगळ्यांना दाखवल्यानंतर ते म्हणले याचं पुस्तक अण्णा तुम्ही केलं पाहिजे. तर मला ते विक्रीसाठी पुस्तक करणं ही कल्पनाच मान्य नाही आहे आणि नव्हती. त्यामुळे मी पहिल्यांदा ते पुस्तक अत्यंत उत्कृष्ट पद्धतीचं त्याचं संकलन करून एडिटिंग सगळं वैद्यांनी केलं आणि ते पुस्तक मी 1 फेब्रुवारी 2001 साली मी ते कोरोना संपल्या माजी संपादक यमाजी मालकर यांच्या हस्ते केलं. खूप प्रतिष्ठित लोक त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. त्या पुस्तकाच्या प्रती ह्या मी फक्त खाजगी वितरणासाठी केलेल्या असल्यामुळं त्या हातोहात सगळ्यांना दिल्या गेल्या आणि 500 प्रती या 3 महिन्यात संपल्या.
आता मला ते द्यायचेच होते आणि घेणाऱ्यालाही काही मोबदला लागत नव्हता. पण त्यानंतर त्या प्रती वेळोवेळी काही मोठ्या लेखकांच्याकडे, मराठीतले ख्यातनाम लेखक मिलिंद बोकील किंवा आमचे मित्र उल्हास देसाई, विठ्ठल कुलकर्णी यांच्याकडे त्या गेल्यानंतर ते म्हणाले की अण्णा अजून पुस्तकं पाहिजेत, आम्हाला लोकांना द्यायचीत, आमच्या मित्राने असं लिहिलं आहे, याचा आम्हाला कौतुक आणि अभिमान दोन्ही आहे. मग पुन्हा जवळपास 1000 प्रती मी पुन्हा छापल्या, त्या सगळ्या स्वखर्चाने आणि पुन्हा कुठलाही मोबदला न घेता. आणि ज्याला वाटेल, ज्याने मागणी करेल त्याला मी देतो. हे बघा माझं पुस्तक घ्या, असं मी कधीही कोणालाही म्हटलं नाही. मला प्रसिद्धी नको आहे. आणि अगदी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे मी त्या पुस्तकावर सुद्धा कुठेही तुम्हाला माझ्या व्यवसायाबद्दल माझ्याकडून कळण्यापेक्षा लोकांकडून कळणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मी वकील आहे हे मी कुठेही स्वतः सांगत नाही. मी अजूनही मला माझं काय नाव विचारलं तर मुकुंद राजाराम ननवरे असंच सांगतो. त्यामुळे तुम्ही काय करता असं विचारल्यानंतर मग मी सांगतो कदाचित वकील आहे. कारण वकील म्हटल्यानंतर बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. आजही बघा दुर्दैवाने अनेक बँका म्हणतो मी, सगळ्या नाही, अनेक बँका वकिलांना कुठल्याही प्रकारचं कर्ज देत नाहीत, त्यांना दारात उभं करत नाहीत. तर हे वकिलांच्या कर्तृत्वाने निर्माण झालेली परिस्थिती आहे का देणाऱ्याची नालायकी आहे, हे ज्याने त्याने ठरवावं. परंतु समाजामध्ये जेवढे विभिन्न प्रकारचे लोक आहेत, समाजामध्ये साधू, सज्जन, प्रामाणिक, बुद्धिमान, कपनी चोर, काय अशा प्रकारचे जे विविध प्रकारचे लोक आहेत, तर प्रत्येक व्यवसायामध्ये, वकिली व्यवसायामध्ये, डॉक्टरांच्या व्यवसायामध्ये समाजाचं प्रतिबिंब आमच्या व्यवसायावरही पडलेलं आहे. आणि मी अभिमानाने सांगेन, मला पुन्हा या निमित्ताने तुम्हाला हे स्पष्ट करायचं आहे की मला कुठंही माझ्या व्यवसायाची, माझ्या पुस्तकाची, मला असलेल्या तथाकथित ज्ञानाची यत्किंचितही जाहिरात करायची नाही आहे. जे आहे, जसं आहे तसं मी तुमच्यासमोर मांडलेलं आहे. तुमच्या म्हणजे तुम्ही म्हणतो ना की घरातला एखादा मोठा व्यक्ती किंवा घरातला कुटुंबातला मोठा व्यक्ती किंवा कुटुंब प्रमुख एकदा चांगल्या ह्याच्यावर गेला, म्हणजे ट्रॅकवर गेला, तर त्याच्या पाठीमागं अख्खं कुटुंबच चालतं. तर आज तुम्ही सुरुवातीला पहिले वकील झालात, त्याच्यानंतर आता तुमच्या घरात माझ्या माहितीप्रमाणे अंदाजे 4-5 तरी वकील आहेत. तर ह्या गोष्टी अशा असताना याविषयी आपलं मनोगत काय? नाही, काय झालेलं की त्यावेळच्या गरजेप्रमाणे आणि मी ठरवल्याप्रमाणे मी स्वतः वकील झालो. आणि वकिलीत चांगलं चालतं आहे बाबा, याला काही कोणापुढे हात पसरायला लागत नाहीत. आणि हा मानाने जगतो आहे, समाजामध्ये मान आहे हे लक्षात आल्यानंतर माझा मोठा मुलगा सूरज हाही वकील झाला. बाळासाहेबांची कन्या मोहिनी ती पण वकील झाली. आणि आणखीन आनंदाची आणि अभिमानाची बाब अशी आहे, ती आज न्यायाधीश म्हणून ठाण्याला कार्यरत आहे. आता तिची लवकरच पदोन्नती होईल. माझा पुतण्या म्हणजे दिनेश कुमार, माझे भाऊ वकील झाले. दिनेश कुमारचा मुलगा तेजोमय हाही वकील आहे, तोही आमच्याबरोबर प्रॅक्टिस करतो आहे. माझा मामे भाऊ संभाजी हाही वकील आहे. आणि आणखी अनेक लोक, आणि ज्यांची नावं खूप अभिमानाने घ्यावी असे अनेक विद्यार्थी म्हणजे ज्यांना वकिलीमध्ये सुरुवातीच्या काळामध्ये असंख्य संकटांचा सामना करावा लागला, अशा अनेक विद्यार्थी मी घडविले असं म्हणणार नाही, माझ्याबरोबर होते. आणि त्यांचा म्हणजे वकिलीमध्ये करिअर उभं राहण्यामध्ये कुठेतरी माझाही अल्पसा वाटा आहे असं मी म्हणेन. आपल्याच ह्याच्यात त्याच्यातच घ्या आपल्याच ह्याच्यात जे भालेराव वकील म्हणून विजय भालेराव हे सुद्धा आता तुमच्या बरोबर काम करत होते, तुमच्या हाताखाली त्यांनी काम केलं, तर त्यांचंही आज चांगल्यापैकी आहे. तर याबद्दल असे जे विद्यार्थी घडवले तर त्याबद्दल मत. माझ्याकडे अनेक विद्यार्थी म्हणजे आता विजय भालेराव खूप मोठे झालेत, त्यांची प्रॅक्टिस खूप चांगली आहे. बारामतीला राजेश बाचल म्हणून माझे वकील, मी त्यांना ज्युनियर म्हणत नाही, विद्यार्थी म्हणत नाही, मी सहकारी म्हणतो. यांनी भालेरावांचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांची बुद्धी जितकी लख्ख आहे तितकं हस्ताक्षर अप्रतिम आहे. आणि स्वच्छ हस्ताक्षराचा माणूस मनानेही स्वच्छ असतो. राजेश बाचल, आणखी म्हणजे सगळ्यांची नावं घेणं शक्य नाही. दत्तप्रसाद पुरोहित म्हणून माझा जो ज्युनियर होता, तो सेशन जज म्हणून रिटायर व्हायच्या आधीच अकाली त्याचा मृत्यू झाला. अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांचा अभिमानाने नाव घेण्यामध्ये, आणि असं म्हणतात ना की गुरुपेक्षा शिष्य मोठा झाला तर शिष्य आर्थिकदृष्ट्या मोठा होणं यात काही नवल नाही आहे. पण बौद्धिकदृष्ट्या ज्या दिवशी माझा एखादा शिष्य मला हरवेल त्या दिवशी मला जास्त आनंद होईल. आपल्या या जीवन प्रवासात
जे म्हणतो ना की आपल्या आयुष्याच्या चढ उतार किंवा आपल्या आयुष्यातलं यश अपयश ह्याला फक्त आपल्या अर्धांगिनीच असते साथ द्यायला. तर त्यांच्याविषयी थोडी आणि आपल्या जीवनातले त्यालाच जोडून आपल्या जीवनातला सर्वात आनंदाचा क्षण आणि सर्वात दुःखाचा क्षण कोणता? नाही, अर्धांगिनीबद्दल बोलायचं तर माझी पत्नी सौ वर्षा ही वकील नाही आहे, परंतु वकिलाने शांतपणे वकिली करावी आणि शांतपणे प्रगती करत जावं, याच्यासाठी जो शांतपणा अर्धांगिनीकडे असावा लागतो, की कोर्टात जाताना वकिलाला नवऱ्याला काही काम सांगायचं नाही, अत्यंत शांतपणे तो गेला पाहिजे. तो अभ्यास करत बसलेला असताना त्याला कधीही डिस्टर्ब करायचं नाही. हे सगळं अत्यंत कसोशीने हे पती म्हणून माझी कर्तव्य मी पार पाडण्यात कदाचित कमी पडलो असेन, उणा पडलो असेन, परंतु पत्नी म्हणून तिची जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडली तिने अत्यंत शांतपणे. त्यामुळे माझ्या जर ही मुलाखत अनेक वकील भगिनी ऐकत असतील किंवा अनेक वकिलांच्या संबंधित महिला ऐकत असतील, तर त्यांना एक विनंती आहे की वकिली असेल अगर कुठलाही व्यवसाय असेल, तो जाताना म्हणजे मी सकाळी 9:40ला घरून निघणं हा क्रम होता, तर 9:20 माझ्या ताटात गरम पोळी आणि भाजी ही देणं कडकड न करता शांतपणे हे सगळं माझ्या पत्नीने केलं. आणि तेच या सगळ्या ऐकणाऱ्या महिलांनी जर केलं तर बाबा वकिलीच्या आयुष्यामध्ये हा एक मोठा भाग असतो. संध्याकाळी येताना तो मुक्त मनाने येऊ शकतो. आता अनेक वकील संध्याकाळी येताना अलीकडच्या काळात दुर्दैवाने लेझिम खेळत घरी येतात, तो भाग वेगळा. परंतु तो जर चांगल्या रीतीने संसार करणारा वकील असेल तर त्याची प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही. वकिलीमध्ये यश आणि अपयश ह्या दोन्ही गोष्टी अनिवार्य असतात. तर यशाच्या बाबतीत मी म्हणेन, वकिलीमध्ये एखादा निकाल विरुद्ध गेला तर तो तुम्हाला पचवावा लागतोच, त्याला काही पर्याय नसतो. तुम्ही काही 10 ठिकाणी सांगत हिंडत नाही, हा निकाल माझ्या विरुद्ध गेला, हा निकाल माझ्या विरुद्ध गेला. परंतु निकाल बाजूने झाला म्हणजे यश मिळालं, तर त्यावेळेला मात्र तुम्हाला ते यश पचवता आलं पाहिजे. किंवा आनंदाचे प्रसंग अशा दृष्टीने खूप झाले. माझी पुतणी न्यायाधीश झाली, तोही आनंदाचा प्रसंग होता. माझ्या वडिलांच्या पश्चात घर बांधून मी पूर्ण करू शकलो ज्या काही. आणि आजही आनंदाने असं सांगेन की कुठल्याही प्रकारे अर्धी भाकरी खाऊन दिवस काढू, पण कर्ज घेऊ नका. कर्ज घेतल्याशिवाय प्रगती होत नाही आणि पत वाढत नाही असं लोक म्हणतात. मग माझं मत विरुद्ध आहे की तुम्ही अत्यंत समर्थपणे तुमचं जीवन जगा, तुमच्या कष्टावर जगा. तुमच्या कष्टाची अर्धी भाकरी ही तुम्हाला अमृतापेक्षा जास्त गोड लागेल. आणि दुःखाचे प्रसंग अर्थातच बापू गेले, मोठा आधार गेला, आई गेली, एक वात्सल्य गेलं. म्हणजे घरामध्ये म्हणजे इंग्लिशमध्ये असं म्हणतात, वेन यू लूज युअर फादर यू लूज युअर फ्रंटलाईन डिफेन्स. बापू गेल्यानंतर 22 ऑक्टोबर 1986 एका अर्थाने आम्ही उघड्यावर पडलो. आपले आपले म्हणणारे नातेवाईक हा शब्द मी या अर्थाने कदाचित मी सांगणार आहे ते तुम्हाला आवडणार नाही. नाती गोते आणि नातेवाईक या शब्दातला नातेवाईक मी कधीच म्हणत नाही, नातेवाईट. आणि नाती गोती कोणती? जर जी गोत्यात आणतात ती नाती. तुमच्याशा सुदैवाने तुम्हाला मला असे कोणी नातेवाईटही मिळाले नाहीत आणि गोत्यात आणणारी नातीही मिळाली नाहीत. परंतु ही लोकांच्या वाट्याला आलेली मी अनेकदा ही कोर्टाच्या माध्यमातून केसेसच्या माध्यमातून पाहिली. आणि त्याच्यामुळं दुःखद प्रसंग आईवडिलांचं निधन हेच म्हणेन मी. आणि त्याच्यामुळं आम्ही एका अर्थाने आकाश आभाळ हेच आपली मायेची पाखर घालणारं आहे. आणि ठीक आहे ना, म्हणजे संकटं तर यायला हवीत, पण या पद्धतीचे नको. जास्तीत जास्त काळ आईची माया आणि वडिलांचं प्रेम आधार हे मिळत राहायला पाहिजेत, ही माझी इच्छा आहे. आणि प्रत्येकाने त्या दृष्टीने म्हणजे शेतकरी आहे मी, पहिल्यांदा शेतकरी आणि नंतर वकील आहे. मी असं सांगेन की प्रत्येक शेतकरी आता अलीकडं हे आहे की जनावर म्हातारं झालं की ते कसायला देऊन टाकायचं, असं करू नका. आपले म्हातारे आईवडील ही आपली घरी संपत्ती आहे. आपलं जनावर आपण दावणीला मेलं पाहिजेत, तेव्हा आपल्या आईवडिलांची सेवा करत त्यांना अखेरचा निरोप देता आला पाहिजे, हे आपण पाहावं. आणि ही प्रत्येकाला माझी कळकळीची विनंती आहे. मला एक प्रश्न आपल्याला अण्णांचा मुलगा म्हणून विचारायचा की आपणही वकिली क्षेत्रात काम करत आहात, तर असं असताना की प्रत्येकाला असं वाटतं की माझ्या वडिलांनी खूप काही कमवले आणि त्यांच्या परंपरा आपण पुढं चालवायच्या. तर पुढं चालवत असताना एक प्रत्येकाला अभिमान असतो की माझ्या वडिलांनी आमच्या कुटुंबासाठी खूप कष्ट काढले किंवा काय, तर याबद्दल आपलं मनोगत काय?
याबद्दल सांगायचं तर मी लहानपणीपासून सगळं त्यांचं कठोर परिश्रम बघतोय. त्यांनी काय कामं कशा पद्धतीने केली, त्यांच्याकडनं शिकायचा भरपूर प्रयत्न करतोय आणि कुठेतरी त्यांच्यासारखंच मी पण वकिली करावी, त्यांच्यासारखंच मला पण ते यश प्राप्त व्हावं आणि त्यांचा वारसा पुढे मी चालवावा, असे प्रयत्न निश्चित करतोय. बाकी तसा मी पूर्णपणे म्हणेन की मी मोठा भाग्यवान आहे की अशा ठिकाणी आलो की मला आता इतरांसारखं काही खूप मोठा एफर्ट घ्यायचा आहे. कारण लहानपणीपासून घरातच शिकत आलेलो आहे, वकिलीमध्ये कायम शिकत आलो आहे, 24 तास सोबतच असतो. त्यामुळे अनेक गोष्टी शिकायला मिळतात आणि हा वारसा पुढे टिकवण्याचा प्रयत्न करतोय, एवढंच. खरं तर अण्णा, तुम्ही आणि तुमच्या चिरंजीवांनी मराठी रोकठोकच्या प्रेक्षकांसाठी आणि आमच्यासाठी जो वेळ दिला त्याबद्दल तुमच्या दोघांचं मनपूर्वक मराठी रोकठोकच्या चॅनलच्या वतीनं आभार मानतो. आणि असंच पुढचे अजून काही भाग आम्ही करणार आहोत. त्यातला हा पहिला भाग आहे आणि त्याच्यासाठी तुमचे पुन्हा एकदा आभार. धन्यवाद. धन्यवाद.